नका इतकं वाईट वाटून घेऊ. काही गोष्टी आपल्याला हव्या तशा हव्या त्या वेळी नाही घडत असं समजून ती वेळ मारून न्यायची असते. बरं, इतक्या दिवसांनी लोकांची गर्दी, त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचं स्थान बघून कळलं की सातारचा वाघ श्वास आहे लोकांसाठी. इतके दिवस तुमचं नाव फक्त ऐकत होते. आज तुम्ही जिवंत आहे कळल्यानंतर लोकांची रांग लागली होती दाराबाहेर. एवढंच काय, सत्या दादा इज बॅक अशा सोशल मीडियावर पोस्ट पाहिल्यात मी. खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. लाखो लोक आहेत तुमच्यावर प्रेम करणारे, तुमच्यासाठी हळहळणारी. लोकांचं एवढं प्रेम, विश्वास हे मिळवण्यासाठी ना माणूस सुद्धा प्रेमळ, विश्वासू आपला असावा लागतो. लग्न नाही झालं म्हणून नाराज झाला असाल ना तर सावरा स्वतःला. निदान तुमच्या हक्काचा माणूस तुमच्या सोबत आहे. लग्न सोपस्कार सगळे करतात हो, पण आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा माणूस आपल्या सोबत असण्यासाठी नशीब लागतं. आणि ते तुमच्या दोघांकडे सुद्धा आहे. लकी आहात तुम्ही फार दोघं. नाही तर माझंच बघा, उभ्या आयुष्यात प्रेमाच्या बाबतीत अपयशीच ठरले मी. आता कुठे मनासारखा माणूस आवडला होता, आता कुठे प्रेमाची पालवी फुटायला सुरुवात झाली होती. ज्या माणसावर आपण अखंड प्रेम केलं तो माणूस अस्तित्वातच नाहीये हे जेव्हा मला कळलं ना, मला फार दुःख झालं. पण म्हटलं, जो माणूस अस्तित्वातच नाहीये त्याच्यासाठी मी का झुरायचं. एक सांगू का, मी ना माझी कायम समजूत काढत आली आहे. आपल्याला जी गोष्ट नाही मिळाली आहे ना त्यासाठी नियतीने काहीतरी भन्नाट मांडून ठेवलंय पुढे. ह्या एका आशेवरच मी जगते. अशी आशा ठेवावीच माणसानं. पण तुम्ही वाघमाऱ्यांना, आर्यांना मला कुठं डांबून ठेवलं हे वेळेवर सांगितलं म्हणून माझी वेळेत सुटका झाली. त्यासाठी तुमचे मनापासून आभार. हो, आभार कसले मानताय. आपल्यासारख्या भल्या माणसाची मदत करण्याची संधी मला मिळाली. मीच स्वतःला खूप भाग्यवान समजते. आयुष्यात खोटं नाटक करता करता खरी नाती समजली आहेत मला. तुमच्या घरातली सगळीच माणसं खूप चांगली आहेत. हा, मम्मी साहेब थोड्याशा चिडके आहेत, पण तो त्यांचा स्वभावच आहे. त्याला आता आपण काय करणार. बरं, आता निघते. आधीच खूप उशीर झालाय. तुम्हा दोघांनाही माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. एक सांगू का, तुम्ही दोघं एकमेकांसाठीच आहात. तुमच्या दोघांमध्ये कोणीही तिसरं नाहीये. आणि जरी कोणी आलं तर त्याला कसं आडवं करायचं हे तुम्हाला सांगायला नको. मेजर हनी जरी अस्तित्वात नसले तरी त्यांच्याबद्दलचं प्रेम माझ्या हृदयाच्या तळाशी जपून ठेवेन मी. आणि ते कायम तसंच राहील. माझी आठवण काढत जात ना मधना. काढावीच लागेल. हो, नक्की. एकच मिनिट थांबा फक्त, एकच मिनिट. हे तुमच्यासाठी. आणि परत एकदा थँक्यू. शेवटच्या क्षणाला लई मदत झाली तुमची.